4.3 क्वेश्चन नंबर 6 आपण मुद्दाम पाहूया, कारण प्रश्न दुसरा, पाचवा आणि हा सहावा हे एकाच पद्धतीवर आहे, रेट ऑफ रिटर्नवर आहेत. बघा काय दिलेलं आहे सहाव्यात. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, दोन शेअर आहेत आणि त्यांची फेस व्हॅल्यू सेम आहे, दॅन विच इन्स्टॉलमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. दोन कंपन्या आहेत ए आणि बी, पण कंपनी ए ही 16% डिव्हिडंड देते आणि मार्केट व्हॅल्यू त्या कंपनीच्या एका शेअरचा मार्केट व्हॅल्यू आहे 80 रुपये, आणि कंपनी बीचं डिव्हिडंड 20% देते आणि मार्केट व्हॅल्यू त्या शेअरची 120 आहे. मग इथे ती वाक्य लिहून ठेवले आहेत. कंपनी ए काय करते, 16% डिव्हिडंड देते, त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू 80 रुपये, आणि बी कंपनी डिव्हिडंड 20% देते आहे, कारण त्या कंपनीच्या मार्केट व्हॅल्यू, शेअरची मार्केट व्हॅल्यू रुपये 120 आहे. मग तुम्हाला असं कळायचीच वाटेल की मार्केट व्हॅल्यू कमी आहे म्हणून कमी डिव्हिडंड, आणि जास्त व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू आहे म्हणून जास्त डिव्हिडंड. तर असं नाही आहे, एक लक्षात घ्या. आणि मग काय करायचं तुम्हाला, रेट ऑफ, जसं तुम्हाला रेट ऑफ रिटर्न आपण बघतो, म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की आपण एक उदाहरण घेऊया या ठिकाणी. समजा एखाद्या आपण दुकानदाराचा विचार करूया. आपण असं म्हटलं की एखादा दुकानदार समजा 12 रुपयाला 4 पेन्सिल देतोय, ठीक आहे, आणि दुसरा दुकानदार 30 रुपये घेतोय पण तो 6 पेन्सिल देतोय. बघा जरा, एक एक्स्ट्राचं उदाहरण देतोय मी की 12 रुपये घेतोय एक दुकानदार, 12 रुपयाला 4 पेन्सिली, आणि म्हणजे कमी पैसे घेतोय मग कमी पेन्सिल देतोय, आणि दुसरा दुकानदार 30 रुपये जास्त पैसे घेतो म्हणून जास्त पेन्सिल देतोय. मग याच्यात कोणत्या दुकानदाराकडे पेन्सिल घेणं स्वस्त आहे? तर काय कराल तुम्ही, तर तुम्ही या ठिकाणी काहीतरी सारखं कराल, म्हणजे एकतर एका पेनाची किंमत किंवा पेन्सिलची किंमत काढून बघाल. तुम्ही शक्यतो एका पेन्सिल किंवा 10 पेन्सिलची, पण सोपं काय, एका पेन्सिलची. मग तुम्ही म्हणाल की 12 रुपयाला हा 4 पेन्सिल देतोय, म्हणजे एक पेन्सिल कितीला, तर 4ने 12ला भागलं तर 3 रुपयाला, ठीक आहे. म्हणजे हा पहिला दुकानदार जो आहे तो 3 रुपयाला एक पेन्सिल देतोय, आणि हा दुसरा दुकानदार आहे 30 रुपयाला 6 पेन्सिल आहेत. मग एका पेन्सिलची किंमत 6ने 30ला भागलं तर 6 पंचा 30, म्हणजे एक पेन्सिल 5 रुपयाला देतोय हा, ठीक आहे. आणि पहिला दुकानदार 3 रुपयाला देतोय, म्हणजे याचा अर्थ पहिल्या दुकानातून पेन्सिल घेणं हे जास्त फायदेशीर आहे. मग कशावरून ठरवलं तुम्ही, तर एका पेन्सिलची किंमत इकडे 3 रुपये आणि इकडे 5 रुपये आहे, याच्यावरनं कळलं. म्हणजे 1 रुपयावरनं एका पेन्सिलीवरून आपल्याला कळलं. मग तसं इकडे आपल्याला काय करायला लागेल की दोघांचा त्यांनी सांगितलं फेस व्हॅल्यू सेम आहे, मग ठराविक गोष्टी, मग आपण टक्केवारी पण काढू शकतो. मग शेकडा या पद्धतीने आपण 1 रुपयाचं बघितलं, एका पेन्सिलची किंमत बघितलं, आपण दोघांचे 100, इथे 12 रुपयाला 4 पेन्सिल, मग 100 पेन्सिलींना किती रुपये, आणि इकडे पण 100 पेन्सिलींना हा किती रुपये घेतो, याच्यावरून पण काढू शकलो असतो, म्हणजे शेकड्याने पण आपण काढू शकतो. मग तसं हे गणित आपण शेकड्याने काढणार आहोत, म्हणून मग काय करणार आहोत, पहिल्यांदा आपण इथे दोघांची फेस व्हॅल्यू 100 घेऊया. मग इथे मानूया आपण लेट एफ व्ही म्हणजे काय, फेस व्हॅल्यू ऑफ इच शेअर, प्रत्येक शेअरची किंमत किती घेऊया आपण, रुपये 100 मानूया, ठीक आहे. आणि मग आपण दोघांचा रेट ऑफ रिटर्न काढू. मग ज्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न चांगला आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याप्रमाणे ती कंपनी फायदेशीर आहे. अजूनही तुम्हाला पुढे गणित गेल्यावर कळेल, ठीक आहे. मग आता परत पहिल्या कंपनी सुरुवात करूया आपण. मग परत पहिल्यापासून सुरुवात करूया. फॉर कंपनी ए कंपनीसाठी सुरू करूया आपण. मग ए कंपनीसाठी डिव्हिडंड किती आहे, डिव्हिडंड बरोबर 16%, म्हणून मग आपण डिव्हिडंड शोधायचा आहे. मग 16 रुपयेच येईल डिव्हिडंड, तरी पण तो काढायचा, कारण डिव्हिडंड कशावर असतो, फेस व्हॅल्यूवर, एवढं लक्षात ठेवा. मग डिव्हिडंड इज इक्वल टू, डिव्हिडंड कशावर काढणार, तर 100 रुपयाचे 16%, म्हणजे किती आलं, 16 रुपये आलं, ठीक आहे. म्हणजे पहिली कंपनी तुम्हाला 16 रुपये देते, ठीक आहे. पण 16 रुपये किती, 80 रुपये गुंतवल्यावर 16 रुपये देते, बरोबर आहे. मग खाली म्हणून बघायचं अर्थ रेट ऑफ रिटर्न कसा काढायचा, तर मग सांगितल्याप्रमाणे रेट ऑफ रिटर्न कसं काढणार, तर किती गुंतवल्यावर किती रुपये मिळतात, तर 80 रुपये गुंतवले पहिल्या कंपनीने 80 रुपये गुंतवले तेव्हा मला 16 रुपये मिळतात डिव्हिडंड, तर शेकडा किती, म्हणजे गुणिले 100, तर 100 रुपये गुंतवले तर किती मिळतील असं आपण काढतोय.
भाग दिला 16 एके 16, 16 85, 5ने 100ला भागलं तर 20% आलं. ठीक आहे, म्हणजे पहिल्या कंपनीचा रेट ऑफ रिटर्न 20% आहे. आता दुसऱ्या कंपनीला सुरुवात करूया आपण. फॉर कंपनी बी असं लिहूया. आता बी कंपनीसाठी डिव्हिडंड किती आहे बघा. बी कंपनीचा डिव्हिडंड बरोबर 20%. ठीक आहे, आणि मग डिव्हिडंड कॅल्क्युलेट करू आपण. डिव्हिडंड बरोबर 100, कारण फेस व्हॅल्यूवर असतो. 100 रुपये, दोघांचा फेस व्हॅल्यू 100 रुपये. मग 100 रुपयाचे 20% जे 20 रुपये आले. बरोबर आहे. आणि इथे गुंतवणूक किती आहे, तर गुंतवणूक 120 रुपये. म्हणून मग रेट ऑफ रिटर्न देअरफॉर रेट ऑफ रिटर्न बरोबर किती रुपये गुंतवल्यावर, म्हणजे 20 रुपये मला डिव्हिडंड मिळतोय, पण किती रुपये गुंतवल्यावर या कंपनीत, तर मार्केट व्हॅल्यू त्याचे 120 आहे. मार्केट व्हॅल्यू 120 आहे, म्हणजे 120 रुपयावर 20 रुपये डिव्हिडंड मिळतोय. तर शेकडा किती. मग इथे पण आपण भाग दिला. तर समजा कसा आहे भाग द्या. समजा आपण हा 0 घालवला. बे के बे सग 12. आता 6 आणि 100ला भागलं तर 6 एके 6, 4 उरले 40 झाले. 6 6 36 उरले परत 4, 40 झाले. 6 6 36, 6 6 36 असं ते वाढत जाईल. म्हणजेच थोडक्यात 16.67%. ठीक आहे, म्हणजे पहिली कंपनी 100 रुपयावर किती रुपये, 20% देते. शेकडा 20% रेट ऑफ रिटर्न आहे. आणि बी कंपनीचा शेकडा 16.67% आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली कंपनी जी आहे कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल दॅन कंपनी बी. म्हणजे ए कंपनी शेअर तुम्हाला जास्त फायदेशीर आहे. मग ते फायनल वाक्य लिहा. देअरफॉर द इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए इज मोर प्रॉफिटेबल असं शेवटचं वाक्य लिहा.